नमस्कार मंडळी, मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते। तर उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्यात जेवताना तोंडी लावण्यासाठी आज आपण अगदी 5 मिनिटात तयार होणारे झटपट इन्स्टंट कैरीचे लोणचे बनवणार आहोत। हे लोणचे तुम्ही लगेच खाऊ शकता आणि फ्रीजमध्ये आरामात 10 ते 15 दिवस स्टोअर करू शकता। बनवायला अगदी सोपं आहे आणि या लोणच्यासाठी मी एक तुम्हाला खास सिक्रेट मसाला सांगणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। तर चला तर मग आता वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी आपण लोणच्यासाठी लागणारा एक खास मसाला तयार करून घेऊया। त्यासाठी एका कढईमध्ये आपल्याला 1 चमचा मोहरी घालायचे। जर तुमच्याकडे मोहरीची डाळ असेल जी आपण लोणच्यासाठी वापरतो ती सुद्धा तुम्ही येथे 1 चमचाभर घेऊ शकता। त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे, 1 चमचा बडीशेप, त्याचबरोबर 1 चमचा अख्खे धने घ्यायचे। त्याचबरोबर इथे मी पाव चमचा मेथी दाणे घेतलेत। मेथी दाणे तुम्ही लोणच्यामध्ये जरूर वापरा, त्यामुळे लोणच्याची चव खरंच खूपच कमाल लागते। त्याचबरोबर इथे मी 3 ते 4 काळी मिरी घेतले। आता अगदी मंद आचेवरती आपल्याला हे सगळे खडे मसाले भाजून घ्यायचे छान हलकासा सुवास येईपर्यंत। तर हा जो मसाला आहे ना, हा मसाला आपण लोणच्यामध्ये वापरणार आहोत, त्यामुळे लोणच्याची चव खरंच खूपच मस्त लागणार आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। तर इथे बघा अगदी 2 मिनिटांमध्येच हा मसाला छान असा भाजला गेलाय, हलकासा सुगंध येऊ लागलाय। आता आपण हा मसाला एका प्लेटमध्ये बाजूला काढून घेऊया आणि पूर्णपणे गार करून घ्यायचा आहे। तर इथे बघा मसाला पूर्णपणे गार झालेला आहे। तर आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालू आणि अगदी बारीकसर असं आपल्याला हे मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे। तर इथे आपला हा लोणच्यासाठी लागणारा सिक्रेट खास मसाला तयार झालेला आहे। काय सुगंध येतो या मसाल्याचा तुम्हाला सांगते। तर आता आपण हे बाजूला ठेवू। तर आज आपण कैरीचे झटपट लोणचे तयार करणार आहोत। तर त्यासाठी इथे मी मोठ्या आकाराच्या 3 कैऱ्या घेतल्यात। वजनी प्रमाणात म्हटलं तर अर्धा किलो इतक्या या कैऱ्या आहेत। कैऱ्या आपल्याला स्वच्छ धुवून सुकवून घ्यायच्या आहेत, पुसून घ्यायच्या आहेत। त्याचबरोबर याच लोणच्यामध्ये मी मिरच्यासुद्धा घालणार आहे। त्यासाठी इथे मी 3 ते 4 मिरच्या घेतल्यात ज्या अजिबात तिखट नाहीत। तर आता आपल्याला या कैरीची फोडी करून घ्यायचे आहेत। तर सगळ्यात आधी कैरीचा जो देठाकडचा भाग आहे तो कट करून घ्यायचा आणि आता आपण हे अशा पद्धतीने कैरी कट करून घेणार आहोत। हे जे लोणचं आहे ते आपण झटपट तयार करून झटपट खाणार आहोत, त्यामुळे कैरी जी आहे ती अगदी छोटी छोटी बारीकसर आपल्याला कट करून घ्यायचे। अशा पद्धतीने तुम्ही बघू शकताय। जर तुम्हाला असं किसून घ्यायची असेल ना कैरी, तर अगदी मोठ्या किसणीची जी मोठी बाजू असते ना त्या साईडने तुम्ही ही कैरी किसून सुद्धा घेऊ शकता, पण इथे मी ही कट करून घेते। तर यामध्येच आपण मिरची सुद्धा वापरणार आहोत, म्हणजे आपलं इथे कैरी आणि मिरचीचं मिक्स लोणचं तयार होणार आहे। तर इथे मी सगळी कैरी बारीकसर अशी कट करून घेतले, तुम्ही बघू शकता। तर आता आपण ही जी कट करून घेतलेली कैरी आहे ती एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि ही मिरची सुद्धा आपल्याला कट करून घ्यायची आहे। तर सगळ्यात आधी हा जो देठाकडचा भाग आहे तो काढून घ्यायचा आणि थोड्याशा मोठ्या मोठ्याच कट करून घ्यायच्या, म्हणजे आपल्याला जर नको असेल तर बाजूला काढून ठेवता येईल। तर इथे मी मिरची सुद्धा कट करून घेतले, हे सुद्धा या कट करून घेतलेल्या कैरीमध्ये घालूया। तर आता यामध्ये आपल्याला घालायचे लसणाच्या पाकळ्या। तर इथे मी अगदी 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात। तर इथे मी लसूण कच्चाच घालते, फोडणीमध्ये नाही घालणार। त्याचबरोबर 1 ते 2 छोटे चमचे आपल्याला इथे मीठ लागणार आहे। मीठ थोडंसं कैरीच्या लोणच्यामध्ये जास्त लागतं, म्हणजे आंबटसर थोडासा कमी होतो आणि लोणचं चवीला देखील खूप छान लागतं। त्याचबरोबर 1 ते 1.5 चमचा कश्मीरी लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि अगदी पाव चमचा इथे मी हिंग घालते। त्याचबरोबर आपण जो तयार करून घेतलेला खास सिक्रेट लोणच्याचा मसाला होता तो सुद्धा आपल्याला संपूर्ण मसाला यामध्ये घालायचा आहे। तर आता सगळ्यात आधी आपल्याला हे जे सुखे मसाले आहेत ते या कैरीसोबत व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे।
तर थोडंसं चमच्याने मिक्स करून घेतलं की हातानेच अशा पद्धतीने वर खाली करत मसाला मिक्स करून घ्यायचा, म्हणजे अगदी एकसारखा कैरीच्या फोडींना लागतो. तर आता यावरती आपण एक तडका देणार आहोत. त्यासाठी इथे मी 5 ते 6 टेबलस्पून तडका पॅनमध्ये तेल चांगलं कडकडीत धूर निघेपर्यंत तेल गरम करून घेतले. यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची आणि ही कडकडीत तेलाची फोडणी या कैरीच्या फोडीवरती घालायची. तर जेव्हा आपण ही तेलाची फोडणी या फोडीवरती घालतो ना, काय सुगंध येतो म्हणून सांगते. तर हे चमच्याने सुरुवातीला गरम असतं, त्यामुळे चमच्यानेच मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर हातानेच असं चांगलं एक 3 ते 4 मिनटं व्यवस्थित याला मसाला जो आहे तो चोळून घ्यायचा. म्हणजे हाताची चव लोणच्यामध्ये उतरली ना, लोणच्याची चव अजूनच दुप्पट होते. तर इथे आपलं हे इन्स्टंट झटपट अगदी 5 मिनटात तयार होणारं कैरीचं लोणचं तयार झालेलं आहे. काय भारी दिसतंय बघा, बघता क्षणी तोंडाला पाणी सुटलं गेलंय. तर उन्हाळ्यामध्ये जेवताना जर ताटामध्ये असं लोणचं असेल ना, तर 2 पोळ्या जास्तच जातात, याची मला 100% खात्री आहे. म्हणूनच या पद्धतीने तुम्ही देखील असं इन्स्टंट कैरीचं लोणचं एकदा नक्की करून पहा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.